ब्रेकनंतर एक मोठी बातमी आहे। जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्याचा वावर सुरू आहे। दिवसेंदिवस हा वावर अधिकच वाढू लागलाय। आता दिवसाही बिबट्याचं दर्शन होऊ लागलेलं आहे, त्यामुळे लोकांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण आहे। तर अगदी लोकवस्तीच्या नजीकचा बिबट्याचा या ठिकाणी वावर दिसून आलेला आहे। दिवसाही हा वावर होतोय, त्यामुळे आता काळजी वाढलेली आहे। तर वन विभागाकडून वेळोवेळी लोकांना सावध राहण्याच्या सूचना दिल्या जातात, परंतु शासनाने या संदर्भात गंभीर उपाययोजना करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सचिन तोडकर हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत फोन लाईनवरून। सचिन, काय सांगाल? बिबट्याचा वावर वाढल्याचं दिसतंय जुन्नरमध्ये, आता दिवसा सुद्धा भरवस्तीमध्ये हा बिबट्या शिरल्याचं दिसतंय। खरं तर आहे ना, उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये बिबट्याचा मोठी संख्या वाढली आहे। आतापर्यंत रात्रीचेच बिबटे दिसत होते, मात्र आता दिवसाही बिबटे दिसत आहेत। खरं तर वन विभागाच्या माध्यमातून बिबटे पकडण्यासाठी पिंजरे लावले जातात, या पिंजऱ्यामध्ये बिबटे पकडले जातात, तरी सुद्धा ही बिबट्याची संख्या कुठेतरी आटोक्यात येत नाहीये आणि बिबट्यांचं राजरोस दर्शन आता नागरिकांना होऊ लागलंय। बिबट्या दिसण्याच्या अनेक घटना या भागामध्ये घडत आहेत। आता दिवसा दिसत आहेत आणि विशेष म्हणजे अगदी लोकवस्तीच्या जवळच बिबटे दिसत असल्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। शासनाने कुठेतरी हा विषय गांभीर्याने घेणं गरजेचं असून या भागातील बिबट्यांची संख्या नियंत्रित आणण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे। खरा निश्चितच सचिन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आता भर दिवसाही बिबट्या दिसू लागले, त्यामुळे कशा पद्धतीने उपाययोजना केल्या जातात ते बघावं लागेल।